इज माझी एन्झायटी खूप कमी झाली अबाउट सुचत नाही आणि होत नाही आणि मी लिहित ओके, नाही. ओके. आय हॅव जस्ट कामली मेड पीस विथ द फॅक्ट ओके आत्ता नाही सुचणार आहे. हो, उद्या डेडलाईन आहे आणि उद्या सबमिशन आहे आणि तरीसुद्धा आत्ता नाही लिहावंसं वाटत आहे. विच इज ओके. आपण ते करू आणि आपण ते लिहू. का माझी फिल्म करत नाहीये ह्याला एकमेव उपाय आहे की स्क्रिप्टवरती परत लक्ष द्या. हं. सिट विथ युअर मटेरियल, डाईव्ह इन टू इट अँड टेक टाईम. इट टेक्स टाईम. वेळ लागतो. सो हे डिसिप्लिन तू स्वतःमध्ये कसं आणलंस ओव्हर द इयर्स? लाइक हाऊ वर यू एज अ रायटर व्हेन यू स्टार्टेड अँड व्हॉट डिफरन्स डू यू सी टुडे? डिसिप्लिन माझ्यात अजूनही नाही आहे विच इज अ व्हेरी कॉमन थिंग विथ एव्हरी रायटर. म्हणजे मला आता कळलंय. मला असं वाटायचं मीच एकटी अशी आहे. बट एव्हरी रायटर इज सो इट इज अ वियर्ड कॉम्बिनेशन ऑफ बीन एक्स्ट्रीमली अनऑर्गनाइज्ड अँड एक्स्ट्रीमली इनडिसिप्लिन्ड टू being extremely focused in pockets of time. So we write when we are not just writing. We write when I'm sitting here, when I'm traveling, when I'm just thinking, when I'm zoning out, when I'm watching something. Writing goes on. Most of the writing goes on when you're not sitting and writing. तेव्हा अग्रीड. आपण खरं तर जेव्हा फक्त एखादा सिनेमा 25व्या वेळा बघत असतो तेव्हा खरं तर आपण लिहित असतो डोक्यात. सो आपण आपली ही जी प्रोसेस आहे मेंदूची तशीच इतर लोकांची प्रोसेस आहे. हे कळेपर्यंत मी ह्याच स्पेसमध्ये होते की मी अत्यंत काळशी बाई आहे आणि हिला कसं हिचं काय कधी होणार आहे. पण मला हेही कळत होतं की इट इज गोइंग टू बी ऑलवेज गोइंग टू बी बिटवीन पॉकेट्स ऑफ बिंग हायपर फोकस अँड जस्ट बिंग इन द झोन आणि सगळ्या जगाला आपल्या पेरिफेरल विजनमधनं कट करून फक्त फोकस करून लिहायचं टिल यू फिनिश इट. टू अ टाईमवर 10, 15, 20 दिवस तुम्ही फक्त लिखाणाचा विचार करताय आणि लिहायचंय स्वतःला सांगत यू मेक युअर सेल्फ मिझरेबल आणि तुम्ही तेही करत नाही. सो इट इज ऑलवेज बिटवीन दॅट. व्हॉट हॅज चेंज्ड राईट नाव इज आय हॅव फाउंड टूल्स. इतक्या वर्षात लिखाण करून आता मला कळलं की जे 10-15 दिवस माझे नुसतेच या स्ट्रेसमध्ये जायचं की मी का लिहित नाहीये आणि खरं तर मला लिहायचं पण मला का सुचत नाहीये. तर ते सुचणं, ते 10 दिवस काय करणं, हे कसं नॅव्हिगेट करायचं, त्याच्यासाठी कुठलं टूलसेट वापरायचं, कुठले एक्सरसाइजेस करायचे मेंटली, ओके. काय, हे सगळ्याचं आता मला आय हॅव फाउंड अ फ्यू आन्सर्स टू इट. नॉट ऑल, बट आय हॅव फाउंड अ फ्यू आन्सर्स टू इट की ओके, आत्ता हा सीन आणि हे आत्ता सुचत नाहीये. 10 दिवस नुसतंच विचार करत बसण्यापेक्षा मी वेगळं काय करू शकते का? किंवा सगळ्यात महत्त्वाचा बदल जो आय थिंक इट इज ऑल्सो बिकॉज ऑफ एज आत्तापर्यंत जो झाला आहे फ्रॉम द बिगिनिंग इज माझी एन्झायटी खूप कमी झाली अबाउट सुचत नाही आणि होत नाही आणि मी लिहित ओके, नाही. ओके. आय हॅव जस्ट कामली मेड पीस विथ द फॅक्ट की ओके आत्ता नाही सुचणार आहे. हो, उद्या डेडलाईन आहे आणि उद्या सबमिशन आहे आणि तरीसुद्धा आत्ता नाही लिहावंसं वाटत आहे. विच इज ओके. आपण ते करू आणि आपण ते लिहू. आत्ता जर वाटतंय की नाही होऊ शकत आहे आपल्याकडनं तर इट इज ओके. असं होऊ शकतं विच इज फाईन. ह्याच्याबरोबर मी आता पीस केलेलं आहे. आणि सेकंडली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सुरुवातीला नव्हती आणि जी आता आहे का माझी फिल्म होत नाहीये, का माझी फिल्म कोणी करत नाहीये, का सगळे तर म्हणालेत स्क्रिप्ट चांगली आहे, मग मी अजून काय करू म्हणजे स्क्रिप्ट चांगली होईल, मग मी अजून आय काय, नो. हे काहीही नाही आहे आता. ओके. आता मला कळलं जेव्हा व्हायचं तेव्हा होईल एक. आणि का माझी फिल्म करत नाहीये ह्याला एकमेव उपाय आहे की स्क्रिप्टवरती परत लक्ष द्या. सिट विथ युअर मटेरियल, डाईव्ह इन टू इट अँड टेक टाईम. इट टेक्स टाईम. वेळ लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिखाणाचं क्राफ्ट सापडायला जितका वेळ लागतो त्यापेक्षा थोडासा जास्त वेळ स्वतःचा व्हॉइस सापडायला लागतो. विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. 5-5, 10-6 सिनेमे लिहिल्यानंतर असं वाटतंय की ह्या सगळ्या सिनेमांमधनं एक काहीतरी कॉमन होतं का जे मला म्हणायचं आहे. सातत्याने एक कुठली तरी थीम आहे का जी माझ्या डोक्यात येते, माझ्या मनात येते, ज्याच्याबद्दल मला खूप कळवळून वाटतंय. तर आय थिंक दॅट इज समथिंग आय नीड टू कॉन्सन्ट्रेट ऑन. दॅट इज माय व्हॉइस.